हॅलो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर आज मी घेऊन आले फ्राईड राईस. त्यासाठी इकडे पाणी गरम करायला ठेवले आणि आता तांदूळ घेतले. तांदूळमध्ये मी बासमती तांदूळ घेतले आणि तांदूळ स्वच्छ निवडले. आता फक्त धुवायचं बाकी आहे. पाणी उकळेपर्यंत स्वच्छ निवडून तांदूळ मी भिजत ठेवणार थोडा वेळ. आणि भाज्यांमध्ये मी काय काय घेतले तुम्हाला सांगते. कोबी, शिमला मिर्च, गाजर, बीन्स आणि कांदा हे सगळं स्वच्छ धुवून बारीक चिरलेलं आहे. आणि इकडे तांदूळ पण भिजते थोडा वेळ. पाणी पण गरम होते. आता पाण्यामध्ये आपण काय टाकणार आहे, लिंबू टाकणार चिरून म्हणजे त्याचा रस पिणार आहे. तर एक लिंबू मी चिरला, पण त्यातला अर्ध्याचाच रस पिला. म्हणजे खरं तर एवढं पण काही गरज लागत नाही अख्खा लिंबूची, त्यामुळे मी अर्धाच पिला. आणि हे भांडं आमचं इतकं टाईट झालं आहे, त्याला खूप मला प्रेस करावं लागले. त्यामुळे लिंबूचा रस तुम्हाला इतका लवकर दिसला नसेल, कारण खूप मला ताकद लावून ते प्रेस करायला लागलं. असं पाणी उकळून झालं. आता आपण तांदूळ टाकूया त्यामध्ये. नॉर्मली फ्राईड राईसला आपण भात आपला रेडी असतो त्याला आपण फ्राय करतो, म्हणून आपण त्याला फ्राईड राईस बोलतो. पण इथे आमच्या इथे भात नव्हता रेडी. म्हणजे सकाळचा भात दुपारी संपून गेला. मग त्यामुळे आम्हाला भात शिजवावा लागला. आणि माणसं जास्त असल्यामुळे आपण काही सकाळी एवढा करून नाही ठेवत ना, तेवढं 2 वाट्या भात होता भात. मग आता कसं फ्राईड राईस जास्त करायचा होता, त्यामुळे मी 1 किलो तांदूळ घेतले. आणि आम्हाला कसं सकाळी दुसऱ्या दिवशी पण खायला आवडतं, त्यामुळे जरा जास्तच घेतले. आणि तेल आणि मीठ टाकायचं मी विसरले आधी पाण्यात. मग त्यामुळे तांदूळ टाकल्यानंतर मी त्यामध्ये तेल आणि मीठ टाकलं. मीठ थोडंसं टाकलं जितकं भाताला लागते, अगदी 1च चमचा टाकले, कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असते, त्यामुळं परत काही मीठ टाकायची गरज नाही आहे. आणि आता मी काय करणार, मस्तपैकी कांदा भाजून घेते. कांदा भाजल्यानंतर मग सगळ्या भाज्या मी टाकणार, कारण कांदा भाजायला जरासा वेळ लागतो ना. आणि इकडे ऑलमोस्ट तांदूळ आपलं शिजलेलं आहे. आता काय करते, तांदूळ काढून घेते. आणि मम्मी मला हेल्प करते तांदूळ काढायला, कारण तिला जास्त चांगला आयडिया आहे. तर ते जे छाननी आहे त्याची छानून पाणी व्यवस्थित काढून मग चाळणीमध्ये टाकते. इकडे माझा कांदा भाजून तयार आहे. आणि आता बाकीच्या मी भाज्या टाकते. भाज्यांमध्ये सगळ्यात आधी मी टाकणार आहे शिमला मिर्च, कारण शिमला मिर्चला पण भाजायला वेळ लागतो. इकडे परातभर भात रेडी आहे. माणसं जास्त असल्यामुळे क्वांटिटी पण जास्त लागते. आणि शिमला मिर्च टाकल्यानंतर मग मी त्यामध्ये टाकणार गाजर नंतर टाकणार मी बीन्स. ह्या ज्या 3 भाज्यात ना ह्या खाली टाकणार. आणि कोबी कसा फक्त वाफेत पण शिजून जातो, त्यामुळे सगळ्यात शेवटी टाकणार आहे. तर ह्या सगळ्या भाज्या आधी छान शिजवून घेणार आहे, म्हणजे तेलामध्ये परतून घेणार आहे. आणि कोबी एकदम एंडला टाकणार, एकदम वरून असा. आणि आता सगळ्या भाज्या ऑलमोस्ट मी हलवल्यात आता छानपैकी तेलामध्ये. आणि शेवटी आपण आता कोबी टाकणार आहे, म्हणजे कोबीला काही जास्त वेळ नाही लागत, लगेच ॲब्झॉर्ब पण होते भाजीमध्ये. आणि आता कोबी पण मस्तपैकी पसरून घेते छानपैकी टाकून. आणि त्यानंतर पण हलवणार मी. आणि नंतर मी मसाला टाकणार. आणि मसाल्याच्या पुढे तुम्हाला सांगते, टोटल घेतले 4 मसाल्याच्या पुड्या, कारण भात जास्त आहे ना. पण त्यामधल्या मी हे जो मसाला आहे आपला भाजीचा, त्यामध्ये मी 2च पुड्या टाकणार आहे, कारण वरून आणि आपल्याला टाकायला थोडंसं 2 ठेवणार आहे बाकी भात टाकल्यानंतर, कारण भाताची क्वांटिटी जास्त असल्यामुळे खालचा परत वरती एवढा लागेल की नाही. त्यामुळे मी काय करणार आहे, 2 वरून टाकणार. मग आता 2 टाकते मी पुड्या, म्हणजे मसाल्याच्या 2 पुड्या मी टाकले ह्या भाजीमध्ये. आणि हे छान हलवून घेतल्यानंतर मग भात मिक्स करणार त्यामध्ये. आणि भात मिक्स केल्यानंतर अर्ध्या भाताच्या वर मग परत पूर्ण भात टाकणार. आणि मग परत 2 टाकणार आहे. आता मी कसं करते बघू, फर्स्ट टाईम करते, सो जरासा मम्मीची हेल्प घेतली, कारण मला पण हे एवढं खूप परात उचलत नव्हती. मग म्हटलं मम्मीला जरा हेल्प कर, कारण सांड्याची भीती असते ना. प्लस इकडं कढई हे ते सगळं सामान. मग त्या मस्तपैकी भाज्या आपल्या सगळ्या भाजून तयार आहेत मसाल्यामध्ये. आणि मसाला ह्यामध्ये एक एवढं स्पेशालिटी आहे की दुसरं काहीच टाकावं लागत नाही, नमकसुद्धा टाकावं लागत नाही, फक्त मसाला टाकला तरी झालं. आता भात मी टाकला ऑलमोस्ट. आणि आता हलवून घेते छान आधी. आणि आता उरलेलं भात पण टाकून घेते. आणि नंतर आता मी तुम्हाला सांगितलं ना 2 पुड्या नंतर टाकणार. आता ह्या भातावर मी बाकीच्या 2 पुड्या टाकणार, म्हणजे सगळ्या भाताला व्यवस्थित मसाला लागेल, ह्यासाठी मी ही ट्रिक वापरली. आणि चला आता हे सगळा भात हलवून घेते. खूप भात झाला, मला असं भीती वाटते की सांडतोय की काय, त्यामुळे एकदम केअरफुली हलवायला लागणार आहे. प्लस कढई आहे मोठी, पण भाताची क्वांटिटी जास्त झाली, त्यामुळे मला एकदम हळूहळू हलवायला लागायला लागले. आणि सगळा मसाला सगळ्या भाताला पूर्ण लागला तर ते टेस्टी लागणार, नाही तर जरासा मसाला जरासा सुका भात ते नाही चांगलं लागणार. त्यामुळे खूप हलवावं लागलं आणि सगळं एकजीव असं करावं लागलं. आणि आता त्यानंतर मी इथे घेतली शेजवान चटणी. 1च पॅकेट घेतले. आणि 1च पॅकेट घेण्याचं कारण हे की शेजवान चटणी थोडीशी तिखट असते. आणि आता जास्त म्हणजे आमच्या घरात 2 मुलं म्हणेन, त्यामुळे थोडंसं कमी तिखट, म्हणजे त्यांनीच नाही खाल्लं तर काय मतलब ना आपल्या एवढं करण्याचा. त्यामुळे एकच पॅकेट टाकले शेजवान चटणीचं. प्लस आपला सॉस पण आहेच. इकडे आता मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली. आणि भात ऑलमोस्ट आपला रेडी आहे. भात काय म्हणजे फ्राईड राईस रेडी आहे. फक्त आता वरनं मी
मी ह्यानी गार्निश करणार आहे। इथे कोथिंबीरच्या ऐवजी आपण मस्त स्प्रिंग ओनियनच बोलतात ना, हां, तर आपला कांद्याची पात मस्त बारीक चिरून टाकलेली आहे आणि आपला भात रेडी आहे। फ्राईड राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कसा दिसतोय तेही नक्की सांगा। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग, लव यू ऑल।